स्वाभिमान टॅक्सी युनियनचा संप आज दुसऱ्या दिवशी सुरूच राहणार आहे। ॲपबेस, ओला आणि उबेर या टॅक्सी कंपन्यांना विरोध करत नितेश राणे यांच्या युनियननं काल अचानक संप केला होता। मात्र त्यानंतरही सरकारनं आपल्या मागण्यांवर सकारात्मक विचार न केल्यामुळे संप सुरूच ठेवण्याचा निर्णय संघटनेचे प्रभारी असणारे मेहुल जोशी यांनी स्पष्ट केला आहे। उबेर, ओलाच्या विरोधात संपाचं हत्यार उपोषणात आलेलं आहे। दरम्यान एल्फिन्स्टन परळ भागात या संपाचा परिणाम दिसणार आहे। काल संपूर्ण मुंबईत या संपाची झळ चाकरमान्यांना अनुभवली। स्वाभिमान संघटनेच्या वतीने काल जो संप पुकारण्यात आला होता टॅक्सीचा, आजही तो सुरू असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। स्वाभिमान संघटनेच्या वतीने युनियनचे जे प्रभारी आहेत जोशी यांनी ही कल्पना देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे दक्षिण मुंबईमध्ये विशेषतः अधिक जास्त प्रभाव पडेल। एका बाजूला बँकांचा संप आहे, बँक कर्मचाऱ्यांचा संप आहे, दुसऱ्या बाजूला आज टॅक्सी युनियनवाल्यांनी देखील संप सुरू आहे असं सांगितलेलं आहे। मागण्या पूर्ण न झाल्यामुळे हा संप सुरू असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। टॅक्सी काही चालक आहेत, आज भी टॅक्सी बंद रहेगी क्या, क्या वजह रहेगी? आज बंद रहेगी ना। आज बंद रहेगी टॅक्सी। कल भी बंद थी, आज भी बंद रहेगी। अच्छा, आज काही टॅक्सी रस्त्यावर दिसत आहेत पण नाही, आज नाही दिसते। आज पूर्ण बंद असेल? हो, पूर्ण बंद आहे आज। टॅक्सी युनियनच्या वतीने सांगण्यात आलेलं टॅक्सी जे चालवणार आहेत ते लोकही सांगतात की आज बंद असेल। पण एका बाजूला जर पाहिलं तर कालच्या तुलनेने काही टॅक्सी ह्या रस्त्यावर दिसत आहेत। थोडासा हा दिलासा आहे, पण मुंबईकरांचे हाल होण्याचे अधिक शक्यता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अतुलसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।